त्या 3 वाक्याचा किंवा 3 शब्दाचा कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठलाही एसडीएम हे शब्द पाळत नाही. उदाहरणार्थ जर पाळायला पाहिजे असतात. हा, माझं असं म्हणणं आहे, रक्तातला आहे तर आपलं म्हणणं असं होतं जीआर काढताना आणि दुरुस्ती करताना की जर रक्तातला, नात्यातला आणि कुळातला असेल तर त्याची ग्रह चौकशी करा आणि तो खरंच रक्तातला आहे का ते चौकशी करून तो अहवाल द्या तहसीलदार एसडीएमला आणि त्याच्यानुसार त्यांनी जात प्रमाणपत्र द्यावं. आज माझ्या जिल्ह्यातलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 7-8 एसडीएम आहेत. 8 एसडीएम पैकी कुठल्याही ठिकाणी या गोष्टीची अंमलबजावणी होत नाही. त्याचं कारण असं आहे, रक्तातला म्हणल्याच्या नंतर जर गाव पातळीवर जी समिती ग्रह चौकशीसाठी येते, मग कृषी सहाय्यक असेल, एक पीआय असेल, एक संशोधन अधिकारी असेल, ज्या 6 लोकांची समिती केली त्या 6 लोकांची समिती ही एसओपी टाकून वाढवण्यात आली. त्याचा फायदा समाजाला होत नाही. आमचं म्हणणं असं आहे, जर ग्रह चौकशी झाली, हा कुळातला आहे आणि हा कुळातला आहे, त्या दोघांचं कुळ एक म्हणल्यानंतर एसडीएमनी सही करायला हरकत नाही. परंतु त्याचा सरासर दुरुपयोग होत आहे. कुठल्याही एसडीएम त्याच्यावर सही करायला तयार नाही. एसडीएमचं म्हणणं असं आहे, जर चंद्रकांत भराट सर यांचं सर्टिफिकेट निघाले आणि यांचं शपथपत्र वापरून दुसरा एखादा भराट अर्ज दाखल केला असेल तर चंद्रकांत भराटच्या खापर पंजोबापासून अर्जदारांच्या खापर पंजोबापर्यंतची वंशावळ जुळली पाहिजे. आणि मराठवाड्यामध्ये दादा ह्या 8ही जिल्ह्यात महसुली पुरावे उपलब्ध नसल्यामुळे वंशावळ जुळवण्यामध्ये अडचणी येत आहेत, म्हणून सर्टिफिकेट इश्यू होत नाही. मग या 3 शब्दाचा अर्थ सरकारने काय ते येऊन सांगावा.